नमस्कार, तुम्हा सर्वांचं बेलाज किचनमध्ये स्वागत। आज आपण पाहतोय मस्त असे चटपटी ट्रान्सपरंट वाले जसे मार्केटमध्ये बनवले जातात मोमोज, चिकन मोमोज जे मी घरी बनवलेत आणि मस्त अशी टेस्ट आहे, सुगंध जबरदस्त आहे। तर हे इथे रेडी झालेत, तर आपण काढून घेऊयात। रेसिपी तुम्हाला पूर्ण आवडणार आहे। सोबत आहे चटणी, जी टमाटरपासून मोमोची चटणी घरी कशी बनवली जाते त्याची ही मी रेसिपी तुम्हाला याच्यावर शेअर केलेली आहे। तर ही घरी बनवलेली चटणी एवढी सुंदर लागते, त्याच्यासोबत मोमोज सोबत गरमागरम सर्व करा। मोमोज बनवायचे आपल्याला चिकन मोमोज। तर सर्वात प्रथम इथे मोठं असं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये हे किमा केलेलं चिकन आहे, अगदी बोनलेस चिकन घ्यायचं। हे अर्धा किलो चिकन आहे। तर सर्वात प्रथम आपल्याला याच्यामध्ये काय काय ऍड करायचं ते सांगते। जेवढं चिकन आहे तेवढ्या प्रमाणात मसाले गेले पाहिजेत। तर सर्वात प्रथम इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। सोबत इथे घेतलेला आहे ओल्या कांद्याची पात, म्हणजे स्प्रिंग ओनियन, तो वाटीभरच्या अंदाजे असा घातलेला आहे। इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार घाला। हिरवी मिरची, तिखटानुसार हिरवी मिरची, अद्रक मी किसून घेतलेला आहे, अद्रकचे तुकडे, आणि लसूण आहे तोही किसून घेतलेला आहे। मीठ घालायचं आहे आपल्याला चवीनुसार। तर मी अर्धा किलो आणि हे सगळं मसाला भरून अंदाजे मी माझ्या टेस्टनुसार घालते। बघू शकता 1 आणि हाफ चम्मच मीठ घातलेलं आहे। 1 चम्मच आपल्याला डार्क सोया सॉस घालायचंय, अंदाजे घालते मी ते, पण 1 चम्मचच्या अंदाजे घालून घ्यायचंय, त्याने खूप छान असा टेस्ट येतो। व्हाईट विनेगर ही आपल्याला घालायचंय, तर 1 चम्मच अंदाजे घालते मी। इथे बघू शकता हे व्हाईट वाला कुकिंगचं विनेगर आहे, हे वाला घातलंय। थोडंसं आपल्याला कुकिंग ऑइल घालायचं आहे, तर 1 चम्मचच्या अंदाजे मी इथे कुकिंग ऑइल घालते। आता काय करायचं, सर्व आहे याच्यामध्ये तुम्ही अजून हवं तिखट, तुम्हाला स्पायसी हवा असेल तर काळी मिरीचाही वापर करू शकता, काळी मिरी पावडरचा, तर मी घालत नाहीये। आता हे सगळं आपल्याला काय करायचं, एकजीव करून घ्यायचं। हे मस्त असं ज्युसी झालं पाहिजे। चिकन आणि इतर साहित्य जे घातलंय ते आपल्याला सेम प्रमाणात हवं, म्हणजे काय होतं त्याने चिकनचे पीस खाताना फक्त चिकनच लागत नाही, तर दोन्ही सगळं मसाले एकसाथ मध्ये येतात, तर ते टेस्टला छान लागतं। तर त्यासाठी काय करायचं, हे असं करून घ्यायचं। माझ्या पद्धतीने एक वेळ बनवून पहा, खूप मस्त आणि टेस्टी लागतात मोमोज। आणि मोमोज कसे बनवायचे वेगवेगळ्या शेपचे तेही तुम्हाला मी दाखवणार आहे, तर रेसिपी तुम्ही पूर्ण पहा। ही बघू शकता, हे आता हे करून घेतलं आपण, असं थोडं वेळ ठेवूया। आणि आपल्याला स्टफिंग बनवायचं आहे, हे आपण त्याचं फिलिंग बनवून घेतलं, म्हणजे आतमध्ये भरायचा मसाला बनवून घेतला चिकनचा। आता आपल्याला स्टफिंगसाठी, म्हणजे मोमोज बनवण्यासाठी जे आपण वरून पारी बनवतो ती बनवण्यासाठी प्रमाण घ्यायचं आहे। मैदा आणि मीठ वगैरे ते कसं घालायचं आणि त्याचा डव कसा बनवायचा गोळा, ते पाहूयात आपण। ते मी परात घेतली आणि त्याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम काय करायचं, मैदा घालून घ्यायचा आहे। एक माप ठेवायचं, तर इथे मी ही वाटी घेतली, समजू शकता त्या वाटीने मी घालते पीठ मैदा। तर 1 घेतली वाटी, अजून 1 घेते, 2 वाटी मी मैदा घालते। हे बघू शकता, म्हणजे अर्धा किलोच्या आसपास हा मैदा आहे। 1 किलो होता माझ्याकडे संपूर्ण, तर त्याच्यामध्ये मी अर्धा किलो मैदा वापरले, म्हणजे 2 वाटीचं माप। तर आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, 1 चम्मच मीठ टेस्टनुसार घाला। मीठ आणि पीठ एकत्र करा आणि परत काय करायचं, थोडं थोडं पाणी घालायचं आणि जसं आपण भाकरीसाठी किंवा चपातीसाठी एकदम घट्टसर गोळा करतो तसं करायचं, सॉफ्ट नाही करायचा। कारण काय होतं, मैदा जसं जसं भिजत जातो तसं तो तसं सैलसर होत जातो। तो सैलसर होऊन यासाठी काय करायचं, मळतानाच तो थोडासा कडक असा येईल असा बनवायचा, म्हणजे कठीण येईल असा बनवून घ्यायचा। त्यासाठी पाणी थोडं थोडं घालायचं सर्वात प्रथम आणि मळून घ्यायचं। इथे पाहू शकता मी गोळा मस्त असा मळून घेतला आणि सॉफ्ट असा, हे बघू शकता छानपैकी असं मळून घ्यायचं अगदीच। कारण असं थोडंसं कठीणसर म्हणजे घेतलं मळून तर आपल्याला शेप ही व्यवस्थित देता येतात। त्यातलं जेव्हा फिलिंग भरतो आपण त्याच्यामध्ये, म्हणजे ते साहित्य आतमध्ये भरतो चिकनचं सगळं स्टफिंग, तर ते व्यवस्थित आतमध्ये राहिलं जातं, म्हणजे फुटले जात नाही, शेप द्यायला व्यवस्थित जमतो, यासाठी असं करून घ्यायचं। आता याचे आपल्याला जसे छोटे छोटे गोळे असतात तसे गोळे करून घेऊया आपण, ते बघू शकता, आणि लाटून घ्यायचे पिठीवरती, मैद्याच्या पिठीवरती लाटून घेऊया।
इथे मी गोळा घेतलाय, पिठी वगैरे काही घेतलेली नाहीये, डायरेक्ट असं करते. कारण हा थोडासा पीठ हे आहे ना, म्हणजे कडक असं कठीण असं गोळा मळलाय, त्यामुळे काय करतं पिठाची चिटकायची गरज नाही, लागत नाहीये. चिटकत असेल तर पिठी घ्या, नसेल चिटकत तर गरज नाही. यस, तयार झाली लातिंबी आपली, तयार झाली. थोडीशी मोठी लाटून घेऊया, म्हणजे भरायला बरं पडेल. ही पाहू शकता अशी मी लातिंबी लाटून घेतली. अशा थोड्याशा 2-4 लातिंबी लाटून घेते, म्हणजे वेगवेगळे शेप आपल्याला बनवता येतील. इथे मी 2 लातिंबी घेतलेत लाटून, बघू शकता. मी आता हातावरती घेते, ते तुम्हाला दाखवते. तर आपल्याला काय करायचं, जे चिकनचं स्टफिंग केलंय ते भरायचं. इथे बघू शकता हा दुसरा वाला किती सुंदर झाला. सोपा आहे ना बनवायला, तुम्हाला नक्कीच बनवायला येणार आहे आणि सोपा आहे, नक्की बनवा. अजून एक आहे, तोही आपण जसं कळी पडते मोदकाची सेम त्या पद्धतीने बनवू शकतो. तुम्हाला जसा हवा तुम्ही त्या पद्धतीने बनवून घ्या. हा तिसऱ्या प्रकारचा मोदकाचा शेप आपण देतो इथे, हे बघू शकता. असं जसं आपण घरात मोदक बनवतो गणपती बाप्पासाठी, सेम तसंच मोमोजचा शेप दिला आपण इथे. हा मोमोज थोडा जबरदस्त दिसतो ना, आणि छानही लागतो. थोडा वेगळा आहे आणि खायलाही मस्त लागतं. हे बघू शकता. हा कसा वाटला तोही सांगा मला. मस्त असा आहे ना. मी वेगवेगळ्या शेपमध्ये मोमोज तयार करून घेतलेत, बघू शकता काय मस्त दिसत आहेत. अशा प्रकारे तुम्हीही करू शकता. कसे बनवायचे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. हे चिकन मोमोज आहेत. पाणीही मी गरम करायला ठेवलेलं आहे, ते झालेलं आहे गरम, हे बघू शकता. आता याला आपल्याला वाफवून घ्यायचे, तर याच्यावरती ठेवायचं आणि वाफेवरती आणि झाकण ठेवून द्यायचं. हे बघू शकता मस्तच. 10 ते 15 मिनिटं याला आपण मस्त असं वाफवून घेऊया. इथे आपले मोमोज शिजलेत का आपण बघूया. आहा काय मस्त झालेत, बघू शकता. हे आपले चिकन मोमोज तयार झालेत, अगदी खाण्यासाठी रेडी आहेत. 10 ते 15 मिनिटं मी चांगले शिजवून घेतलेत. आणि चिकन बघू शकता, मोमोज किती मस्त असे ट्रान्सपरंट झालेत. तर हे आपण आता काढूया आणि गरमागरम त्याच्यासोबत मी चटणी केलेली आहे, मोमोजची चटणी, तीही मी तुम्हाला दाखवते. इथेही मी बनवलेली आहे मोमोजची चटणी. आहा बघू शकता काय मस्त झाली चटणी. टमाटरची चटणी जी मोमोज सोबत खायला बनवली जाते, त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. नक्की पहा, काय मस्त दिसते. काही कलर वगैरे काही नाही, घरच्या घरी टमाटरपासून बनलेली जी मार्केटमध्ये मिळते सेम ती टेस्ट इथे मी बनवलेली आहे. तर तुम्ही नक्की विजिट करा आणि रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार आहे मोमोज आणि चटणीची. तर नक्की बनवा. रेसिपी आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.